एखादी संघटना आणि समाजामध्ये जर एवढी अस्वस्थता आणि नाराजी असेल तर त्यांना वेळ देऊन त्यांचं ऐकणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांचं सगळ्या ज्या मागण्या या मी ऐकून घेतलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या ऐकून समजून घेऊन त्याच्यात मार्ग काढणं ही आमची जबाबदारी असेल. तर असं नाही, त्यांनी म्हणजे अतिशय उत्तम चर्चा झाली, अतिशय शांतपणे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. आमच्यापैकी अनेक लोकांनी संसदेत हा विषयही मांडलेला आहे. त्यामुळे अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कोणाशीही चर्चेला बसायची, प्रश्न समजून घ्यायची आणि नुसतं ऐकून समजून नाही त्याच्यातून मार्ग काढायची तयारी ही भूमिका आमच्या संघटनेची, पक्षाची आणि नेत्यांची नेहमीच राहील. कधीच आश्वासन देत नाही एकतर, कारण तो अधिकार असायला लागतो. एक तर आम्ही सत्तेत नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आश्वासन देणं हे फसवणूक होईल. महाविकास आघाडीच्या 288 जागांवर महाविकास आघाडी लढणारे प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे आपण म्हणून आम्ही लढणार. मी तुम्हाला खरं सांगू, आता महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार. आज मी धाराशिवला आहे, सकाळपासून मला इतके शेतकरी येऊन भेटलेत. इन्शुरन्स कंपनी, पीक विम्याचं केवढं मोठं आव्हान आज शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांनी स्वतः जे इन्शुरन्स घेतलेलं आहे त्यांच्या हक्काचा पैसा हा त्यांना मिळत नाही आहे. वकिलांच्या नोटरीचे विषय, असे असंख्य विषय आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही शब्दाला पक्के आहोत. हे फक्त भाषेतून नाही, कृतीतून आम्ही करून दाखवतो. जेव्हा 88 लढलो तेव्हा 88 ठिकाणी आम्ही स्वतः म्हणून आम्ही ताकदीने काम केलं. तसंच 288 जागेमध्ये महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढेल. ठरेल तेव्हा तुम्हाला पारदर्शकपणे आम्ही सांगतो. बघा, ही एक लोकशाही आहे. हा देश लोकशाही पद्धतीने चालतो. प्रत्येकाला मन मोकळं करायचा अधिकार आहे. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रावर होणारा अन्याय तो हे सरकार सहन करत आहे, ते मोडून काढायचं. महाराष्ट्राचा चांगला पाऊस पडू दे, अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळते. प्रश्नाचं उत्तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे, त्यांच्या पक्षाचे. कुठे आम्ही मुख्यमंत्री हा विषयच आमच्या पुढे आत्ता नाही. आता महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. आम्ही पूर्ण ताकदीने एक सशक्त असं सरकार, जे महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या गरीब, महिला या सगळ्यांनाच न्याय देणारं, इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणणारं आणि आलेली इन्व्हेस्टमेंट ठेवणारं, या सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालणारं, सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी एक पारदर्शक कारभार करणारं सरकार आम्ही देणार आहोत. आणि त्याच्यामुळे या सगळे जे मूलभूत प्रश्न लोकांचे आहेत त्याच्यात जातीने लक्ष घालून अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यातून मार्ग कसा निघेल हेच ध्येय आमच्या सरकारचं आहे.